नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रामुख्याने 3 सब्जेक्टवर बोलणार आहे. पहिले म्हणजे आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या प्लॉटवरचे मालक श्री राजू भाऊ यांच्या मार्गदर्शन आपण घेणार आहे. त्यांचा अनुभव आपण ऐकणार आहे. त्यांनी कसा प्लॉट आणला, त्याच पद्धतीने आपण आज त्यांनी स्लरी कोणती केली आणि स्लरीचा फायदा काय झाला त्याच्याबद्दल बोलणार आहे. आणि तिसरं म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारलेले मला त्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच. तर शेतकरी मित्रांनो, डाळिंब पीक म्हणलं की आव्हानं खूप आले, त्रास खूप आला. डाळिंब सेटिंगचा त्रास होतो, डाळिंब फ्लावरिंगला त्रास होतो. आणि ह्याच सर्व याच्या त्रासाला सामोरं जाऊन आज एका शेतकऱ्याने चांगली बाग आपली फुलवली आहे. त्या बागेमध्ये आपण आलेलो आहे. तर सर्वात प्रथम आपण त्यांच्यावाली ओळख करून घेऊ. नमस्कार राजू. नमस्कार, मी राजेंद्र बंडू सानप, बख्तरपूर. तर माझा एक प्रश्न आहे असं की तुम्हाला भरपूर जणांनी सांगितलं का राजू या वर्षी बाग धरू नका, तुमची बाग सेटिंग होणार नाही. बरोबर. मी ज्यावेळेस बागात आलो त्यावेळेस परिस्थिती पण अशी होती की हा बाग सेट होईल. तुम्हाला काय अनुभव आला, आमच्या पद्धतीने तुम्हाला काय फायदा आला? नाही, तुम्ही आल्यानंतर आहे ना, मला माझे डॉक्टर्स बोलले होते का तुम्ही सोडून द्या प्लॉट. प्लॉट सोडून सेटिंग होणार नाही. आणि आपले झाडं पण अशक्त होते. तर तुमच्या ते 2 नोट्स दिल्यामुळं आपल्या झाडांची मुळी चालू झाली आणि जी कळी निघाली होती ते पूर्ण माल सेट झाला. तर सेटिंगला अडचण नाही आली. तर शेतकरी मित्रांनो, काय झालं होतं, यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांची मुळ्यावरती नेमॅटोड होता. त्याच्यामुळे अपटेक होत नव्हतं. अन्नद्रव्य खूप त्यांच्या स्टोरेज तसंच राहिलं होतं जमिनीमध्ये पडून. त्यांनी खर्च खूप केला होता, पण जो पाहिजे तो स्टोरेज तुमचा झाडाला भेटत नव्हता. पहिल्यांदा आल्यानंतर मी जे मुळी चेक केली त्यावेळेस मुळीवरती नेमॅटोड जर पाहिला तर नेमॅटोड खूप होता. आणि मी तेच सांगितलं, तुम्ही जर नेमॅटोड घालवला तर 100% तुम्हाला रिझल्ट चांगला येणार. तर आज तुम्ही बाग बघू शकता. कॅमेरामॅन मागच्या वर्षी आपल्या प्लॉटवर 100% तेला होता. आता बघा, चालू वर्षी अजून हिरात रूपांतर झालंय. आता तेलाचा काय कुठं अजून डाग वाटला नाही, घरका मारला, पण तेलाचा कुठं अजून स्पॉट नाही. कोणत्याच ठिकाणी तेलाचा स्पॉट दिसत नाही अजून. आणि ह्या वर्षी बाग पण पूर्ण भरलेला आहे. बाग पूर्ण बागावरती फळ आहे. झाड पूर्ण लोड झालेलं आहे. ज्यांनी सांगितलं होतं की हे सोडून द्या बोलले मला, ते झाड पूर्ण फुल झालेलं आहे. तर ह्या मारामध्ये ह्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलवरून किंवा आमच्या मार्गदर्शनाखाली, मित्रांनो आपण आज त्यांच्याकडे बघितलं, यांना आपल्या मार्गदर्शनाचा रिझल्ट काय आला. अजून आपण खूप पुढे जायचंय. आता शिक आपण निम्म्या टप्प्यावरती आहे डाळिंबाच्या. पण तरी पण त्यांचं म्हणणं होतं की साहेब, आम्हाला तुमचा अनुभव खूप चांगला आला, त्यांच्या प्लॉटमध्ये आपण एक व्हिडिओ काढावा. त्याच्यामुळे आपण त्यांच्या प्लॉटमध्ये एक व्हिडिओ काढत आहे. सगळ्या शेतकऱ्यांना पण कळलं पाहिजे की मिस्टर के कृषी मित्र या यूट्यूब चॅनलचा काय फायदा होतो. आणि तोच फायदा सांगण्यासाठी आपण त्यांच्या प्लॉटवरती आलो होतो. त्यांनी आपल्याला सांगितलं की भरपूर लोकांनी त्यांच्या सांगितलं होतं की तुम्ही प्लॉट धरू नका, त्याला फ्लावरिंग येणार नाही. पण त्यांचं कष्ट, आमचं मार्गदर्शन, त्याच्यामुळे प्लॉट सक्सेस झालं आहे आत्तापर्यंत तरी म्हणतोय. इथून पुढं अजून त्यांचं कष्ट आणि आमचं मार्गदर्शन आपण सक्सेस करणार शेवटपर्यंत. ज्यावेळेस हायेस्ट रेटने त्यांचा भाग विकला जाईल त्यावेळेस परत आपण त्यांच्याच प्लॉटवरती व्हिडिओ काढणार, असा शब्द आम्ही त्यांना देतोय. त्यांनी पण आम्हाला दिलाय. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला काय अनुभव आला आमचा ते एकदा परत सांगा. म्हणजे आम्ही ज्यावेळेस तुम्हाला माहिती दिली तुम्ही ती वापरली. तुम्ही स्लरी सोडली, सगळ्यात मोठी स्लरी सोडली. स्लरीचा काय फायदा झाला तुम्हाला? स्लरीचा आहे ना, स्लरीचा असा एवढा फायदा झाला का आम्हाला डाळिंबाचं रूपांतर हिरत झाल्यानंतर आणि साईज लवकर झाली. आणि 100% त्याला चालू त्याला दिसत नाही. मागच्या वर्षी त्याला खूप 100% होता, म्हणजे पूर्ण बागा होण्यासाठी. आता चालू वर्षी त्याला वाटत नाही अजून कुठं, त्याला विषय नाही काही. तर शेतकरी मित्रांनो, मी जी तुम्हाला अंड्याची स्लरी सांगितली होती ती स्लरी त्यांनी केली. आपण ती स्लरी कोणत्या टँक मध्ये केली ते बघणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जी अंड्याची स्लरी सांगितली होती त्या स्लरीचा वापर यांनी केला. पण आपण आज त्यांच्याकडे अशी टेक्निक बघणार आहे. त्यांनी स्वतः घरगुती टँक तयार केला आहे स्लरीचा, त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे. आणि स्लरी सोडल्यानंतर त्यांना काय फायदा झाला त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. सर्वात प्रथम तुम्ही आम्हाला सांगा की हा टँक तयार कसा केला. नमस्कार, मी राजेंद्र सानप. तर मला स्लरी देण्यासाठी बागाला जर स्लरी कालवड ठरली खूप त्रास होत होता, म्हणजे ते गाळणं वगैरे हलवणं, टाकीत कालवायचं ठेवायचं ते. तर मग मी काय केलं, ही 2000 रुपये सेकंड टाकी आणली, 1000 लिटर. ओके. जुन्या अँगलचं घरी फाउंडेशन बनवलं वेल्डर कोण. ओके. आणि त्या टाकीला आपण वर एक 4 इंची पाईप टाकला. इथे एक वल मारून 4 इंची पाईप टाकला. इथं या पाईपला एक वलांची 1-2-3 रेष मारल्या आणि त्याला वरून जाळी टाकली.
या जाळीला त्या पाईपला खाली बंदबूस टाकलेलं आहे. हा पूर्ण खाली. हा इथं टँकला होल मारून हा त्या 4 इंची पाईपला 1 इंची अटॅच केलेलं आहे इथं. ओके. हा म्हणजे त्या पाईप वॉटर स्लरी गाळून हा हा याच्यावर निघाली बाहेर निघ. आणि रॉ मटेरियल या साईडनं 2.5 इंची पाईप टाकला आपण टाकीच्या. हा हा मग राहिलेलं रॉ मटेरियल या बाजूनं निघून जातं. ओके. हा स्लरी तुमच्या बाजूने फक्त सकाळ संध्याकाळी हलवायची. फक्त हलवायची. आपण हलवायला दांड पण बनवले मध्ये तेवढे हलवायचे फक्त. आणि म्हणजे स्लरी उपसायला त्रासच नाही काय अजिबात. तुम्हाला गाळायचं नाही गाळायचं नाही काही, डायरेक्ट तुम्ही ड्रिपला सोडू शकता. पूर्ण गाळून निघायचं डायरेक्ट रेडी टू स्लरी खाली डायरेक्ट बागाला सोडता. आणि हा टोटल एवढा स्लरीच्या टँक साठी खर्च किती आला? 2500 रुपये खर्च आला बघा. फक्त 2500 रुपये. 2000 रुपये टाकी घेतली सेकंड आणि 500 रुपये वेल्डर दिले आपण याच्यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, कमी खर्चामध्ये आज एवढी भारी सिस्टीम त्यांनी तयार केली. आपण खूप जादा खर्च करतो, भरपूर मोठ्या मोठ्या टँक घेतो, तरी पण स्लरी आपल्याला व्यवस्थित भेटत नाही. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक वेळेस पैसे झाले आणि ते खर्च केलेच पाहिजे ना असं नाही. कमी खर्चामध्ये बाग आणला तरी पण आपल्या बागात पैसे शिल्लक जादा राहू शकतात. याचं उदाहरण तुम्हाला सगळ्यात मेन त्रास नाही आणि स्लरी हलवायला आणि हसले गाळायला त्रास नाही. कॉक चालू करायचा 1 इंच वाटते स्लरी निघणार. ओके. स्लरी गाळून पूर्ण झाल्यानंतर रॉ मटेरियल तुम्ही 2.5 इंची आपण कॉटा करायचं निघून जाऊ शकतो. रॉ मटेरियल पण पूर्ण टाकी साफ होती. फक्त हलवायचं मटेरियल टाकून द्यायचं आणि 7-8 दिवस हलत राहायचं सकाळ संध्याकाळ. आता हलवायचं पण काहीतरी नियोजन करा. आपण हलवायला आम्ही दांडा बनवले माहिती त्याला. दांडा हलत राहतो मध्ये. बरं, म्हणजे ते पण सोपं. हो एकदम सोपं आहे. ओके ओके ठीक आहे. आता जे तुम्ही स्लरी सोडली, आता आपण जी अंड्याची स्लरी दिली ती मायक्रोरायझा, केएसबी, पीएमबी, मायक्रोरायझा, भात होता, भात आणि गुळ टाकला होता आणि अंडे टाकला होता. हा स्लरी तुम्ही सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये रिझल्ट आला? 5-6 दिवशी आमच्या फळांचा कलर बदलला, हिरवत रूपांतर झालं आणि साईज पण चांगली वाटली. म्हणजे काय होतंय, आता ज्यावेळेस हिरवत रूपांतर होऊ राहिलं लालमध्ये, त्यावेळेस ताकद झाडाला जास्त लागते. ताकद आहे झाडाला आणि झाडाला ताकद जर कमी पडली तर त्याला 100%. मागच्या वर्षी त्याला होता, यावर्षी तुम्हाला बागात त्याला आला. मागच्या वर्षी 100% होता, अजून 1% नाही. अजून 1% पण आपल्या बागामध्ये त्याला नाही. तर तुम्ही आमच्या स्लरीवर पण खुश आहात? स्लरीवर पण खुश आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण यांची यशोगाथा ऐकली. अजून त्यांना खूप मोठा टप्पा गाठायचा आहे, निम्म्यापर्यंतच आहे, पण निम्म्यापर्यंत ते खुश आहे. स्लरी नंतर आपण याच्यात ते पण टाकलं ना वर्मीवॉश, गांडूचा आपण एक बेट टाकलेला आहे. हो वर्मीवॉश पण टाकलं होतं. आणि त्यांनी घरगुती प्रयोग करत असता सगळ्यात ज्यादा माझं म्हणणं आहे की ऑर्गॅनिक कवाळा याचं ज्वलंत उदाहरण यांच्याकडे. केमिकलचा वापर कमी करा. केमिकल जादा वापरून पण आपण झाड विकनेस मध्ये आणतो. आज त्यांनी स्लरी वापरली, तसं त्याचबरोबर त्यांनी गांडूळ खताचा बेड पण तयार केला आपण, तो पण. आणि आपण चालू वर्षी बागाला 100% गांडूळ खत दिलेले आहे. आपल्या स्वतःचा बेड निघाला 40 गोण्या गांडूळ खत टाकलेले. रासायनिक आपण 1 रुपयात काही वापरेल नाही, पूर्ण गांडूळ खत टाकलेले आहे. ओके. आणि वरी नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या सरांचे जे YouTube चॅनल आहे के कृषी मित्र, त्या खाली भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट आलेले आहे. तर आपण बघू, सरांना विचारून त्या कमेंटचा काय उपाय होतो ते. तर आपल्याला 1 मिनिट, संदीप जाधव यांची कमेंट आहे की विद्रव्य खताने तेल्या वाढतो का? तर संदीप भाऊ, माझं सांगणं आहे, विद्रव्य खताचा अतिवापर जर केला तर 100% त्याला वाढतो. आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन युक्त ज्या खतामध्ये 20%, 10%च्या पुढे नायट्रोजन तुम्हाला असेल, त्या खताचा वापर केला, जादा काळ केला, 10% जरी असलं ते पण वारंवार सोडलं, 12 सारखे कंटेन जर वारंवार सोडलं तर 100% बागामध्ये त्याला वाढू शकतो. नेक्स्ट कमेंट सर, नितीन ताटे म्हणून आहे, तर त्यांचं म्हणणं असं आहे का क्रॉप कव्हरमुळे त्याला पण वाढू शकतो का? तर नितीन भाऊ, क्रॉप कव्हरमुळे 100% यावर्षी त्याला वाढलाय. इथून मागं वाढला नव्हता, पण यावर्षी त्याला वाढला. तर झालं त्याचं मागं कारण समजून घ्या. तर नितीन भाऊ, काय झालं की यावर्षी पाऊस एप्रिलमध्ये झाला, ज्यावेळेस सेटिंग चालू होती त्यावेळेस पाऊस झाला. आणि आपण सेटिंग चालू असताना आपण क्रॉप कव्हर टाकू शकत नाही. आपण सेटिंग पूर्ण झाल्यानंतर क्रॉप कव्हर टाकला. आणि ज्या वेळेस पाऊस झाला त्यावेळेस जमीन ओलसर झाली होती, ऊन कडक पडलं, बाष्पीभवन झालं, दमट वातावरण झालं. आणि ज्या वेळेस आपण क्रॉप कव्हर टाकलं तर दमट वातावरण तिथंच राहिलं आणि ते दमट वातावरणामुळे त्याला यावर्षी जादा वाढलाय. म्हणून तुम्हाला असं वाटतं की क्रॉप कव्हर टाकल्यामुळे त्याला वाढतो, तर 100% ह्या वर्षी ह्या वातावरणामुळे त्याला क्रॉप कव्हरमध्ये जास्त वाढलाय. नेक्स्ट कमेंट. संदीप जाधवचं म्हणणं असं आहे, व्हॅलिडामायसिनमुळे गांडोळे मारतात का? व्हॅलिडामायसिन हे फक्त जीवाणू विषाणू मारण्याचं काम करतं. बॅक्टेरियानाशक आहे, जीवाणूनाशक आहे. त्यामुळे तुमच्या गांडुळावरती कोणता परिणाम होणार नाही. गांडूळ खत जरी तुम्ही सोडला असं गांडूळ खाली जमिनीमध्ये, तरी त्याच्यावरती काही डायरेक्ट तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. तर नेक्स्ट कमेंट. गणेश नळे सर,
हा. तर त्यांचं म्हणणं असं आहे का आपल्या कंपनी कृष्णा व्हॅली ॲग्रोटेकचं नो नॉट्स हे डाळिंब बागेसाठी कोणत्या कोणत्या स्टेजमध्ये गेलं पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे, संदीप भाऊ तुम्हाला पण सांगतो की कोणत्या कोणत्या स्टेजला गेलं पाहिजे. तर जसं आपलं विजय भाऊंनी तुम्हाला नेमॅटोडसाठी नो नॉट्स हे फ्लॉवरिंगच्या काळात सोडलं आणि फ्लॉवरिंगच्या काळात सोडल्यामुळे फ्लॉवरिंग सेटिंग व्यवस्थित झाली आणि फ्लॉवर पण चांगले निघल्या. तसंच आता जर त्याल्यापासून तुम्हाला बाग वाचवायचा असेल, आत्ताची परिस्थिती कंडिशन आहे कलर चेंजचा काळ, ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला नो नोट्स गेलंच पाहिजे. डाळिंब बागेमध्ये जर अन्नद्रव्य व्यवस्थित अपटेक झाले नाही, झाड वीक झालं, झाड थकलं, तर 100% त्याला कलर चेंजच्या काळामध्ये 100% त्याला येणार. कारण ह्या कंडिशनला सगळ्यात जादा अन्नद्रव्याची आवश्यकता असते. तर संदीप भाऊ तुम्हाला सांगतो, फ्लॉवरिंगच्या काळात सेटिंग होण्यासाठी एकदा नो नोट सोडा, आत्ता कलर चेंजच्या काळात एक नो नोट सोडा आणि लास्टला ज्या वेळेस हिरव्यातून लालमध्ये जाईल त्यावेळेस एकदा नो नोट सोडा. निमॅटोडचं औषध कोणतं पण सोडण्यासाठी तुम्हाला 3 वेळेस सोडणं गरजेचं आहे. ह्या 3 वेळेस निमॅटोड जादा असला तर आपल्या बागाला दुष्परिणाम होतो. निमॅटोड घालवण्यासाठी अमृत नो नोट तुम्हाला ह्या 3 वेळेस सोडलं पाहिजे. नेक्स्ट कमेंट. अतुल माने त्यांचं म्हणणं असं आहे सर, जे आपण ऊसाचं पाचट टाकतो वावरात ते पावसाळ्यामध्ये त्याने बुरशी वाढते का शेतामध्ये? तर शेतकरी मित्रांनो, ठीक आहे, पाचट टाकलंय आपण आणि त्याची काळजी नाही घेतली 100% बुरशी वाढणार आहे. आणि माने साहेब तुम्हाला सांगतो, सारखा पाऊस जर लागून राहिला, जसं काही काही ठिकाणी बुरबुर येते, सारखा पाऊस लागतो, अशा कंडिशनमध्ये जादा ओलसर राहतं, त्यावेळेस 100% तुम्हाला बुरशी वाढू शकते. अशा वेळेस कंडिशन नसते, त्याच्यावर स्प्रे घ्यायचा, कॉपरचा, सल्फरचा, डस्टिंग करून घ्यायचं. जरी तुम्हाला पाचट पूर्ण कुजलेलं नसेल, जमलं तर पाचट मध्ये ओढून घ्या आणि त्या पाचटच्या ठिकाणी त्या जागेवरती तुम्हाला डस्टिंग पावडर, कॉपर आणि सल्फर ही डस्टिंग पावडर करून वापरायची, जेणेकरून तुमचा कोणती बुरशी वर अटॅक करणार नाही. नेक्स्ट कमेंट. जय डफाल म्हणताय सर, डाळिंबाचं फळ कडक झाल्यानंतर त्याला लूज करण्यासाठी काय उपाय केला पाहिजे? तर जय भाऊ तुम्हाला सांगतो, सध्या सगळ्यांच्या डोक्यात एकच चालतं का फळ कडक झालं कॅल्शियम नायट्रेट सोडणं आणि बोरॉन सोडणं. पण हे कॅल्शियम नायट्रेट जर सोडलं तर तुम्हाला त्याला येण्याचा जास्त धोका असतो. त्याच्यामुळे मार्केटमध्ये भेटणारे कॅल्शियम नायट्रेट कमी प्रमाणात वापरा, केमिकल कॅल्शियम आणि बोरॉन कमी वापरा. तुम्हाला एका कंपनीचं नाव सुचवतो, त्या कंपनीचं प्रोडक्ट आहे ते वापरा, त्याच्यामुळे तुम्हाला 4 तासामध्ये रिझल्ट दाखवण्याचं काम करेल. तर शेतकरी मित्रांनो, अमृत CV+ नावाचं प्रोडक्ट आहे, कृष्णा व्हॅली ॲग्रोटेक LLP पुणे या कंपनीचं. 2 ml पर लिटरला घ्यायचं आणि स्प्रे करायचा. तेच तुम्ही 1 लिटर ड्रिपनी प्रति एकरने सोडू शकतात. 4 तासामध्ये तुम्हाला रिझल्ट दाखवण्यास सुरुवात करेल. हे कॅल्शियम, बोरॉन प्लस मायक्रोटोन, ऑर्गॅनिक कार्बन हे सगळे कंटेंट त्याच्यामध्ये आहे आणि ते आहे ग्लुकोनेट स्वरूपातले. त्याच्यामुळे रिझल्ट फास्ट भेटतो आणि तुमचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही जो केमिकलमुळे होतो. नेक्स्ट कमेंट. सर सुरेश पाटील म्हणताय, बाग ट्रेसमधून काढण्यासाठी काय उपाय केला पाहिजे? तर सुरेश भाऊ तुम्हाला सांगतो, मी सनबर्निंगसाठी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तरी पण तुम्हाला सांगतो, ट्रेसमध्ये बाग जर गेला ना तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे औषधं रिझल्ट देत नाही. तर अशा वेळेस ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी कृष्णा व्हॅलीच कंपनीचं अमृत बायोसील नावाचं प्रोडक्ट आहे, हे 2 ml वरून स्प्रे करायचा. त्याच्यामुळे तुमचा बाग ट्रेसमधून निघेल आणि रिझल्ट तुम्हाला चांगला देईल. त्याचबरोबर बायोसीलने तुम्हाला सनबर्निंगपासून पण वाचवल, अन्नद्रव्य व्यवस्थित अपटेक होईल. तर शेतकरी मित्रांनो, सगळे कमेंट तुम्ही असं करत राहा, आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटवरती रिप्लाय करतच असतो. त्याचप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमधून तुमचे कमेंटचे डायरेक्ट तुम्हाला प्रश्न सॉल्व केले जातील. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला याच्यावरती तुम्ही कमेंट करा. आमच्या शेतकरी भावांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करा. त्यांनी जे वापरलं, गांडूळ खत झालं किंवा तुम्ही स्लरी वापरली, त्याचा अनुभव आपल्याला सांगितलं, त्याच्याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर कमेंट करा. आणि माझं एक मत आहे, जसं त्यांना फायदा झाला स्लरीचा किंवा गांडूळ खताचा, याचा फायदा झाला, किंवा जो की तुमच्या निमेटोडमुळे बागाला सेटिंग होत नव्हती आणि अमृत नो नोट सोडल्यानंतर त्यांना जो फ्लॉवरिंग सेट झाला आणि बाग आज व्यवस्थित झाला, तसाच फायदा तुम्हाला पाहिजे असेल 100% कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या आसपासच्या शेतकऱ्यांना त्यांचा फायदा हो त्याच्यासाठी तुमच्या शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा. जर कोणी ह्या व्हिडिओवरती नवीन असेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.